नमस्कार. सविस्तर बोलूयाच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच भारताच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर भूषण गवई कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालत होते हे माध्यमांमध्ये सांगण्यात आलं. किंबहुना त्यांच्या आईनंही माध्यमांपुढे असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच माझा मुलगा इथवर पोहोचलाय. त्यामुळे या विषयाची संपूर्ण माध्यमांमध्ये किंबहुना आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली होती. मात्र दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी मात्र भूषण गवई यांच्यावरती टीका केली. ते फक्त भूषण गवई यांच्यावरतीच टीका करून थांबले नाही, तर त्यांनी थेट भूषण गवई यांच्या वडिलांवरतीच म्हणजेच रासू गवई यांच्यावरतीही टीका केली आहे. ते काय म्हणाले पाहूया. न्यायाधीश गवईंचं आपण मुद्दा समजून घ्या. त्यांच्या आई म्हटले असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले, ते महत्वाचे आहे. त्यांच्या आईंनी एक भावनिकून वक्तव्य केलं. पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत, हे तितकंच सत्य. आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय. आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा, वर्गीकरणाचा कायदा, सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एससीच्या आरक्षणामध्ये आणून एससी आरक्षणाचा पातळीकडे सुरुवात या न्यायाधीशांनी केली. म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत. माणूस विचारणारी आंबेडकरवादी असला पाहिजे, मगच फरक पडतो. मुळात सुजात आंबेडकरांनी भूषण गवई यांच्यावरती टीका करत असताना रासू गवई यांच्यावरतीही टीका केली. रासू गवई हे भूषण गवई यांचे वडील आहेत. मुळात रासू गवई यांची राजकीय कारकीर्द आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी असलेलं त्यांचं नातं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या म्हणजेच आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रमुख गटाचे ते नेते होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा समाजासाठी आवाज उठवला असं सांगितलं जातं. मात्र त्यांच्या राजकीय धोरणामुळे आणि आंबेडकरी पक्षांच्या फाटाफुटीमध्ये त्यांच्यावरती टीका केली जाऊ लागली. आंबेडकरी चळवळीचं त्यांच्यामुळे नुकसान झालं असाही आरोप रासू गवई यांच्यावरती करण्यात येतो. मुळात आरपीआय म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची पार्टी होती. पण 1970 ते 80च्या दशकात ही पार्टी तुकड्यांमध्ये फुटली. एकीकडे गवई गट आला, दुसरीकडे आठवले गट आला, असे वेगवेगळे गट, स्वतंत्र गट निर्माण होऊ लागले. आणि त्यातल्याच एका गटाचं प्रमुख नेतेपद हे गवई अर्थात रासू गवई यांच्याकडे होतं. यामुळे आंबेडकरी मतांचं विभाजन झालं आणि सामाजिक शक्ती राजकीय परिणामकारकतेमध्ये बदलू शकली नाही. मात्र त्याच वेळी रासू गवई यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आणि त्यामुळे आंबेडकरी समाजाचा रोष हा रासू गवई यांना पत्करावा लागला. मात्र दुसरीकडे काँग्रेसशी जवळीक साधल्यामुळे त्यांना राजकीय पद आणि त्यांची महत्वाकांक्षा सुद्धा पूर्ण होत होती. त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आरपीआयचा प्रभाव हा शहरी भागांपुरता मर्यादित राहिला आणि खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक चळवळ निर्माण होऊ शकली नाही, अशी टीका सुद्धा रासू गवई यांच्यावरती केली जाते. मुळात रासू गवई हे आंबेडकरी चळवळीतले मोठे नेते होते. दीर्घकाळ त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलं होतं. मात्र ज्यावेळी त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली त्यावेळी मात्र आंबेडकरी चळवळीला त्यांच्यामुळे नुकसान होतंय अशी टीका वारंवार समोर येऊ लागली. गवई यांचा मूळ पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट होता, परंतु ते काँग्रेसशी जवळीक ठेवूनच राजकीय कारकिर्दीत पुढे गेले. म्हणजे बघा, तर ज्यावेळी त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधली त्यावेळी त्यांना मोठी मोठी राजकीय पदं मिळाली आणि त्यामुळे ते चर्चेत आले. मुळात त्यांनी अनेक पदं भूषवली. त्यातलं महत्वाचं जर पद आपण बघितलं तर केरळचे राज्यपाल पद त्यांनी भूषवलं. 10 जुलै 2008 ते 25 ऑगस्ट 2011 पर्यंत त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारकडून केरळचं राज्यमंत्री पद भूषवलं. तर दुसरीकडे बिहारचे कार्यवाहक राज्यपाल म्हणूनही त्यांनी काही दिवस काम केलेलं आहे. महाराष्ट्राचे विधान परिषद असो किंवा राज्यसभेचे खासदार असो, अशी अनेक पदं त्यांनी काँग्रेसच्या जवळकीमुळे भूषवली आहेत, असा सुद्धा आरोप त्यांच्यावरती वारंवार केला जात होता. आणि मुळात सत्ता संपादन आणि धोरणात्मक कृती ह्या त्यांच्या वेगवेगळ्या होत्या, हे आपल्याला इथं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
त्यांनी विधान परिषदेचं सभापती पद असो किंवा राज्यपाल पद असो, राज्यसभेचं सदस्यत्व त्यांच्याकडे होतं आणि या सगळ्या गोष्टी मिळवताना मात्र त्यांना आंबेडकरी विचारांशी कुठेतरी तडजोड करावी लागली असं वारंवार सांगण्यात येतं. काँग्रेस हा पारंपरिकरित्या आंबेडकरांच्या राजकीय धोरणांचा विरोध करणारा पक्ष राहिलाय आणि त्याच पक्षाची रासू गवई यांनी जवळीक वाढवल्यामुळे त्यांच्यावरती सर्वाधिक टीका केली जाते आणि त्या अनुषंगानं आता सुजात आंबेडकर यांनी सुद्धा रासू गवईंवरती टीका केली आहे, किंबहुना भूषण गवई यांच्यावरती ही टीका केली आहे आणि आंबेडकरांच्या विचारांवरती हे दोघंही बापले कधीही चालले नाही असंच त्यांच्या म्हणण्याचा एक अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. मात्र ह्या सगळ्या मध्ये कुठेतरी आंबेडकरी चळवळीचं नेमकं काय झालं हे जाणून घेणं, समजून घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना एक गोष्ट मात्र लक्षात येते की वामनदादा कर्डकांनी आपल्या एका कवितेत असं म्हटलं होतं की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोण म्हणावे आपले चेहरे हजार झाले. ते काय म्हणतायत तर संघटना हजार झाल्या. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुढे अनेक शकलं झाली, गवई गट असेल, आठवले गट असेल, किंबहुना असे अनेक गट निर्माण झाले आणि त्यामुळे वामनदादा कर्डकांनी जे शब्दात सांगितलेलं आहे ते म्हणतायत संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले. तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झाली तकारे, भीमा तुझ्या मताची मानसे मेली तकारे. भीमा तुझ्या मताची मानसे मेली तकारे असा प्रश्न वामनदादा कर्डकांना पडतोय. मला वाटतं खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची झालेली शकल पाहून वामनदादांना हा प्रश्न पडला असावा आणि त्यामुळेच कुठेतरी आंबेडकरी चळवळीचे पुढे झालेले विभाजन आणि त्यांची झालेली अनेक शकलं पाहता आता सुजात आंबेडकरांनी हा रोष भूषण गवईंवरती व्यक्त केलेला आहे आणि आता मात्र रासू गवई यांचं नाव पुन्हा चर्चेत आलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ काय आहे हे समजून घेणंही या निमित्तानं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे रासू गवईंची एकूण कारकीर्द काय होती हे तुम्हाला आम्ही सांगितली. त्यांचं काँग्रेसशी असणाऱ्या जवळकीच्या नात्यामुळे कशा पद्धतीनं सुजात आंबेडकरांनी आता टीका केली आहे हे सांगितलं. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सविस्तर बोलूया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.